कृषी विभागाच्या भरारी पथकाच्या वतीने संशयित एसटी-बीटी बियाण्यासंदर्भात कारवाई करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत जिल्हा गुन्हे नियंत्रण अधिकारी पेटकर साहेब आहेत। सर, काय सांगाल, नेमकी काय कारवाई झालेली आहे? किती एसटी-बीटी बियाणं संशयित जे आहेत ते जप्त करण्यात आलेले आहे? आम्हाला सकाळी एक फोन आला होता एका शेतकऱ्याचा, त्यांनी नाव नाही सांगितलं। त्यांनी आम्हाला एक हिंट दिली का पुलगाव इथे जो देवगाव रोड आहे तिथे एक त्याचं गोडाऊन आहे, त्या गोडाऊन मध्ये एसटी-बीटी असलेलं आम्हाला कळलं। त्यानुसार आम्ही जिल्हा भरारी पथक श्री ढोणे साहेब, मी स्वतः DPCI म्हणून आणि आमचे तालुका देवळी कृषी अधिकारी पालवे साहेब, आम्ही भरारी पथकाने तिथे एक धाड टाकली। त्या धाडीमध्ये आम्हाला 1851 बॅगा तिथे सापडल्या। त्याची जवळपास किंमत 17 लाख रुपये आहे। पुढे काय कारवाई करण्यात येणार आहे? नेमकं एसटी-बीटी बियाणं म्हणजे नेमकं काय होतं? एसटी-बीटी म्हणजे जे आपल्याला जे प्रतिबंधित आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये लावण्यात येते, गुजरातून जो माल येते, गुजरातचा जो प्रतिबंधित माल ते शेतकऱ्यांना विकतात हव्यानं ढव्या भावानं, आणि तो आम्ही पकडला, जे की त्याला कानून कारवाई करणं आवश्यक असतं। काय कारवाई नेमकी करण्यात आलेली आहे आणि पुढे काय आवाहन कराल शेतकऱ्यांना? आम्ही ते एक होता त्याच्यावर FIR केली, आणि आजच्या तुमच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना एकच आवाहन करतो की ह्या अशा ज्या जाती आहे RR बियाणे विकतात त्यांना अमिष न पडता किंवा त्यांना बळी न पडता अधिकृत दुकानातून, जे आम्ही दुकानं अधिकृत केले त्यामधूनच त्यांना बियाणे आणि पावत्या घेऊन त्यांनी बियाणे खरेदी करावं। महेश इंडिया TV9 मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।